नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान चवीची झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी. पण आज आपण यात एक खास पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे कांदा. यामुळे चटणीला चव दुप्पट वाढते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मित्रांनो, मिक्सरमध्ये चटणीची चव जाते, म्हणून आज आपण खलबत्त्यात कुटून हा ठेचा बनवणार आहोत. खलबत्त्यात जेव्हा आपण मिरची, लसूण आणि शेंगदाणे एकत्र कुटतो, तेव्हा त्यातील नैसर्गिक तेल बाहेर पडतं आणि चटणीला खरी चव येते. इथे मी खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरच्या, तसेच भरपूर सारा त्याचबरोबर भरपूर सारे भाजलेले शेंगदाणे ही मी यामध्ये घातलेले आहेत. शेंगदाण्यामुळे चटणीला तिखटपणा थोडा कमी होतो आणि त्याला एक खमंग कुरकुरीतपणा मिळतो. हे असं जाडसर कुटून घेतलं की खाताना शेंगदाण्याचे तुकडे दाताखाली येतात. ते खूप छान लागतात. आपल्याला हे एकदम पेस्टसारखं बारीक करायचं नाही, तर थोडं जाडसर ठेवायचं आहे, जेणेकरून त्याची चव जिभेवर रेंगाळेल. अशा या पद्धतीने आपल्याला जाडसर ठेवायचं आहे. आपला ठेचा इथे कुटून झालेला आहे. आता मी इथे मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत. हे अशा प्रकारे आपल्याला छोट्याले त्याचे काप करून घ्यायचे आहेत. खूप जण कांदा कच्चा वरून घालतात, पण आज आपण हा कांदा मिरची सोबत गॅसवर परतून घेणार आहोत. त्यामुळे कांद्याचा उग्रवास जातो आणि चटणी 2 ते 3 दिवस छान टिकते. कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून तो 10 मिनिटे पाण्यात ठेवून मग चिरला तरी चालतो. आता आपला कांदा चिरून तयार आहे. आता मी इथे कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे. चटणी किंवा ठेचा असेल तर तेल थोडं जास्त वापरलं की चटणी छान लागते आणि जास्त दिवस टिकते सुद्धा. इथे मी तेल मस्त असं कडक झाल्याच्या नंतर यामध्ये चिरलेला कांदाही मी यामध्ये घातलेला आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे. कांदा तेलात छान मऊ झाला की चटणीला एक अप्रतिम टेक्स्चर येते. आपण इथे मध्यम आचेवर हा कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा आपला इथे मस्त असा सोनेरी परतलेला आहे. आता आपण यामध्ये खलबत्त्यात कुटलेली मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचा ठेचा घालूया. हा ठेचा तेलात परतताना जो सुगंध येतोय तो खरंच भूक वाढवणारा आहे. यामध्ये मी सगळा ठेचा या पद्धतीने काढून घेतलेला आहे. याचबरोबर आपण इथे चवीनुसार मीठही यामध्ये घातलेलं आहे. आता हा ठेचा आपल्याला मस्त असा मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे आणि 5 ते 7 मिनिटे आपल्याला हा ठेचा मस्त असा यावर शिजून द्यायचा आहे. आता हा ठेचा आपण मंद आचेवर छान परतून घेणार आहोत. जसं हा ठेचा तेलात परतत जाईल तसा त्याचा झणझणीत सुवास पूर्ण घरात दरवळेल. हा सुवासच सांगतो की चटणी किती चविष्ट होणार आहे. परतताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला गॅस मोठा करायचा नाहीये. मंद आचेवरच परतल्यामुळे मिरची आणि कांदा जळत नाही, तर ते एक जीव होतात. म्हणून तुम्ही बघू शकता चटणीला आता हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे. रंगही खूप छान आलाय. आपण हे 2 ते 3 मिनिटे असंच परतून घेऊया, जेणेकरून लसणाचा कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल. असा परतून घेतलेला ठेचा तुम्ही प्रवासात नेला तरी 2 ते 3 दिवस खराब होणार नाही. तर मैत्रिणींनो, आपला झणझणीत आणि खमंग कांदा मिरचीचा ठेचा खाण्यासाठी अगदी तयार आहे. हा ठेचा तुम्ही गरमागरम बाजरीची भाकरी, पिठलं
आणि सोबतच कांदा असेल तर बेत एकदम मस्त जमेल. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच अस्सल गावरान आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत छान खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.